घाटांचे अवघड आणि वळणदार रस्ते, तासनतास चालणारा प्रवास आणि पावसाळ्यात रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाताना हा त्रास तुम्हीही कधी ना कधी अनुभवला असेल ना. साताऱ्याहून जयगडला पोहोचण्यासाठी सध्या तब्बल 5 ते 5.5 तास लागतात. पण विचार करा, हाच 5 तासांचा प्रवास अवघ्या 60 मिनिटात म्हणजेच फक्त 1 तासात पूर्ण झाला तर. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या एका भव्य आणि अद्ययावत प्रकल्पाची घोषणा झाली आहे. तो प्रकल्प म्हणजे जयगड बंदर चिपळूण सातारा द्रुतगती मार्ग. हा मार्ग नेमका कसा असणार आहे, यावर किती खर्च होणार आणि यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी आणि तसेच व्यापाऱ्यांना काय फायदा होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे. जयगड बंदर चिपळूण सातारा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला आता गती मिळत असून हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्याचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नेमका काय बदल होणार आहे ते पाहूयात. महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर कोकणाची किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा पठारी भाग यांच्यामध्ये सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा पसरल्या आहेत. त्यामुळे या दोन भागांना जोडण्यासाठी सध्याच्या घडीला केवळ पारंपरिक घाटांचे वळणदार रस्ते उपलब्ध आहेत. या घाटांमधून प्रवास करताना वाहनांचा वेग अत्यंत मंदावतो. त्यातच जयगड बंदरातून माल घेऊन येणारे जड ट्रक घाटात संथ गतीने चालतात, ज्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडतो. पावसाळ्याच्या दिवसात तर घाटांमध्ये दरडी कोसळणे आणि अपघातांचे प्रमाण वाढणे यासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावं लागतं. यामुळे वेळ आणि इंधन या दोन्हीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAIच्या या नवीन ग्रीनफील्ड म्हणजेच द्रुतगती मार्गाची संकल्पना पुढे आणली आहे. हा महामार्ग साताऱ्याजवळ थेट मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. आता पाहूया हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे. तर या प्रस्तावित जयगड चिपळूण सातारा द्रुतगती मार्गाची एकूण लांबी सुमारे 98 किलोमीटर असणार आहे. हा मार्ग रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरापासून सुरू होऊन चिपळूण मार्गे साताऱ्यात कराडजवळ मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला थेट जोडला जाईल. सह्याद्रीचा दुर्गम आणि डोंगराळ भाग पार करण्यासाठी पारंपरिक रस्त्यांपेक्षा वेगळे अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाईल. घाटातील धोकादायक वळणे टाळण्यासाठी आणि वाहनांचा वेग निरंतर राखण्यासाठी या संपूर्ण मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचे मोठे बोगदे आणि उंच उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. यामुळे वाहनांना ताशी 100 ते 120 किलोमीटरचा वेग सहजपणे राखता येईल. हा मार्ग सुरुवातीच्या टप्प्यात 4 पदरी म्हणजेच 4 लाईन स्वरूपात बांधला जाणार आहे. मात्र भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन भूसंपादन करतानाच हे क्षेत्र 8 पदरी म्हणजेच 8 लाईन महामार्गात रूपांतरित करता येईल. अशा पद्धतीने जमिनीची आखणी केली जात आहे. याशिवाय नागरी भागात 10 मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड्स आणि जुन्या पुलाचे रुंदीकरण किंवा नवीन पुलाचे बांधकाम या बाबींचा या आराखड्यात समावेश आहे. हा महामार्ग ज्या मुख्य केंद्राला जोडला जाणार आहे त्या जयगड बंदराचे देशाच्या व्यापारात काय स्थान आहे हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचं आणि खासगी क्षेत्रातील खोल पाण्यातील बंदर मानलं जातं. या बंदराची नैसर्गिक खोली सुमारे 17.5 मीटर असून हे बंदर वर्षभरात 365 दिवस म्हणजे कोणत्याही हवामानात 12 महिने सुरू राहतं. या बंदरातून लोह खनिज, कोळसा, बॉक्साईड आणि चुनखडी यांसारख्या कच्च्या मालाची प्रचंड प्रमाणावर वाहतूक केली जाते. यासोबतच देशातील पहिले द्रवभूत नैसर्गिक वायू म्हणजेच LNG आणि द्रवविभूत पेट्रोलियम वायू म्हणजेच LPG साठवणूक केंद्र यात जयगड बंदरात आहे. सध्या या बंदराचा विकास आंबा, काजू आणि मासे निर्यातीचे एक मोठे हब म्हणून केला जात आहे. अशा या महत्त्वाच्या बंदराला सातारा मार्गे पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडल्यामुळे माल वाहतूक कमालीची सुलभ आणि गतिमान होणार आहे. ही कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि कृषी क्षेत्रावर नक्की काय सकारात्मक परिणाम होईल, तर हा 98 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ वाचवणार नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा एक नवा आणि मुख्य कणा ठरणार आहे. जयगड बंदराशी थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यातील औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना लागणारा कच्चा माल थेट समुद्रावरून आयात करणे आणि पक्का तयार माल परदेशात निर्यात करणे अत्यंत सोपं होईल. यामुळे लॉजिस्टिक खर्च, वेळेची मोठी बचत होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय उत्पादकांची
प्रकल्पांची स्पर्धात्मकता वाढेल. औद्योगिक क्षेत्रासोबतच हा महामार्ग कृषी क्षेत्रासाठी देखील वरदान ठरेल. पश्चिम महाराष्ट्रातील साखर, दूध, भाजीपाला आणि फळे तसेच कोकणातील जगप्रसिद्ध हापूस, आंबा, काजू व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अवघ्या काही तासात योग्य बाजारपेठांमध्ये पोहोचू शकतील. या सर्व फायद्यानंतर आता प्रश्न उरतो की या प्रकल्पावर किती खर्च होणार आणि या कामाची सद्यस्थिती काय आहे. तर या भव्य पायाभूत प्रकल्पासाठी सुमारे 9,600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक नियोजन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याच्या टप्प्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी, रस्त्याचे अचूक रेखांकन निश्चित करण्यासाठी आणि प्रकल्पाची आर्थिक व विस्तरीय व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्ती करण्याची निविदा प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. सल्लागार संस्थेची नियुक्ती झाल्यानंतर रस्त्याचा प्रत्यक्ष सर्वे, बोगदे आणि उड्डाणपुलाची ठिकाणे, आवश्यक भूसंपादन आणि व्यवस्थापितांचे पुनर्वसन याचा संपूर्ण आढावा घेतला जाईल. याशिवाय पर्यावरणावर होणारे परिणाम तपासले जातील. सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया आणि नंतर बांधकामाच्या निविदा निघतील. त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होऊन प्रत्यक्षात 1 तासाचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पुढील काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे. थोडक्यात सांगायचं तर जयगड, चिपळूण, सातारा द्रुतगती महामार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भवितव्याला एक नवी दिशा देणारा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. 5 तासांचा खडतर प्रवास अवघ्या 60 मिनिटात आणणारा हा आधुनिक महामार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा राज्याच्या दळणवळण, व्यापार आणि पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवी संधी पाहायला मिळणार आहे. या 9,600 कोटी रुपयांच्या महामार्गाबद्दल तुमचं मत काय आहे? हा प्रकल्प तुमच्या भागाच्या विकासासाठी किती महत्त्वाचा ठरेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.